नांदेड जिल्ह्यातील एका सुशिक्षित शेतकरी जोडप्याने अवघ्या 1.5 एकर शेतीत कलिंगडाचे 52 टन असे इतके विक्रमी उत्पन्न घेतले। नायगाव तालुक्यातील शेळगाव छत्री इथल्या सागर दिलीप सालगावे असे या शेतकरी जोडप्याचं नाव आहे। या 52 टन कलिंगडाच्या विक्रीतून त्यांना 6 लाख रुपयाचे उत्पन्न सुद्धा झाले। सालेगावे यांच्या या कलिंगडाची खरेदी महबूब शेख या स्थानिक व्यापाऱ्याने केली असून हा माल व्यापाऱ्याने केरळ राज्यात निर्यात केलाय। केरळ राज्यात महाराष्ट्राच्या कलिंगडाला अधिकची मागणी असून तिथे भाव देखील चांगला मिळत असतो। दरम्यान नोकरी नाही, व्यवसायाला भांडवल नाही असे रडगणाने न गाता या कुटुंबाने आहे त्या परिस्थितीत शेतीत भरघोस उत्पन्न काढले। त्यामुळे पंचकोशीत या जोडप्याचं कौतुक केलं जाते। शेतकरी दिलीप दिगंबर सालेगाव राहणार शेळगाव छत्री येथील शेतकरी असून आम्ही 8 डिसेंबर रोजी ह्या टरबूज ह्या वाणाची लागवड केली आहे। त्याच्या पहिले आम्ही नांगरटी उभी आडवी नांगरटी करून घेतली आणि खत चिपळूण शेणखत टाकून देऊन बेसल डोस टाकून देऊन मग बेड मारून घेऊन आम्ही मल्चिंग आतरून घेऊन याचे 8 डिसेंबर रोजी लागवड केली आहे। तर ह्या लागवड हे फळ खूप सेन्सिटिव्ह असल्यामुळे कमी कालावधीचं असल्यामुळे खूप सेन्सिटिव्ह आहे। त्याच्यासाठी आहे की नाही आपल्याला पाणी व्यवस्थित द्यावं लागते, त्याच्यासाठी खताची मात्रा व्यवस्थित ठेवावं लागते। थोडं जरी खत किंवा पाण्याचा थोडं जर मात्रा वेगळा झाला तर आपल्याला ह्याच्यामधून काहीच आपलं उत्पन्न म्हणजे पूर्ण नाश होऊ शकते। त्याच्यासाठी रात्रीच्या टाईमला आपल्याला द्यायचं पाणी, त्या टाईमला पाणी देणं, 2 तासच पाणी देणं दिवसाला, 1 दिवस आड करून खत वेळेला सोडणं, त्यातल्या फवारणी ही तितकीच महत्त्वाची आहे। टाईमला फवारणी करणं आणि ज्यावेळेस आपली फुलधारणा होते त्यावेळेस आपल्याला फळ सेटिंगसाठी मधमाशीची खूप आवश्यकता असते। तर त्यासाठी आपल्याला रासायनिक फवारणी जी हानिकारक आहेत ते फवारणी करायचं जमत नाही। त्यासाठी आपल्याला साधी फवारणी करून गूळ, सूप ह्याचं आपण मिश्रण करून इलायची ह्याचं मिश्रण करून आपण फवारणी केल्या, त्याचा आपल्याला खूप फायदा झाला आहे। मोहळा माशी आली, सेटिंग झाली, चांगली सेटिंग झाली, फळ चांगले बसले। युनिकोचं सीड वापरले, युनिको सीडचं व्यंकट हे वाण वापरल्यामुळं ते व्यापाराची चांगलं असल्यामुळं ते वाण व्यापाऱ्यासाठी पहिली पसंती आहे। आपल्याला ह्याच्यापासून खूप फायदा झालेला आहे। ह्याच्यापासून आपल्याला 52 टन हा भराचा माल निघालेला आहे आणि उलटं जे आपला निघते ते नंतर 12 टन हा निघाला। 9 रुपये आपल्याला पहिला भाव, नंतरचा याला जाऊन 6 रुपये भाव भेटला। अशा प्रकारे आपल्याला 5 लाखाच्या वर निव्वळ उत्पन्न झालेलं आहे। तर त्याच्यामधून आपला निव्वळ फायदा हा 3 लाख रुपये झाला आहे। आपलं हे क्षेत्र 1.5 एकर असून त्यामधून आपल्याला म्हणजे आपण पहिलेच वर्ष केल्यामुळं आपला जीव थोडा हे होता तर चांगलं झालेलं आहे। तरी इतर शेतकऱ्यांनी पण थोडं वेगळं केलं तर फरक पडेल असं आम्हाला वाटते। आमच्या कष्टाला चीज आलं हेच। धन्यवाद। छत्री शेळगाव 1.5 एकर शेतीमध्ये टरबूज लावले आम्ही, निंदन खुरपण केल्या, पाणी त्याला टाईमला पाणी खत ते सोडल्या, आमचा फायदा झाला त्याच्यामध्ये। करता मोहळाच्या माशासुद्धा जरूरत आहेत, मग त्याच्यामुळंच ते मोहळाच्या माशा झाल्या तरच टरबूजाला हे होते। तानाजी शेळगावकर, स्टार महाराष्ट्र न्यूज, नांदेड।